इलेक्ट्रिक व्हेकलला चालना देण्यासाठी प्रिसिजन समूहाकडून महानगरपालिकेला शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी 2 इलेक्ट्रिक घंटागाड्या हस्तांतर करण्यात आल्या। महापालिका व प्रिसिजन कॅम्पशाफ्ट लिमिटेड सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत इलेक्ट्रिक व्हेकलला चालना देण्यासाठी प्रिसिजन समूहाकडून महापालिकेला इलेक्ट्रिक घंटागाड्या देण्यात आल्या। यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, प्रिसिजनचे चेअरमन यतीन शहा, कार्यकारी संचालक करण शहा व प्रिसिजनचे अधिकारी उपस्थित होते। करण शहा यांनी प्रास्ताविकात या वाहनांची संपूर्ण माहिती दिली। थोडीशी माहिती देतो। या जे 2 गाड्या आहेत आपण बघतोय हे बेसिकली टाटा एसचे LCV आहेत, छोटा हत्ती ज्याला आपण टिपिकली म्हणतो। मागच्या वर्षभरात साधारण आम्ही पूर्ण एक टीम डेव्हलप केली इंडियामध्ये, सोलापुरात आणि पुण्यात इलेक्ट्रिक व्हेकल टीम, ज्यांनी पूर्ण ग्राउंड अप ह्या व्हेकल्सला इलेक्ट्रिफाय करण्याचं काम करतो की ह्या व्हेकल्समध्ये ऑलमोस्ट 95% लोकलायझेशन आपण अचीव केलेलं आहे। सो इंडियात बनलेले व्हेकल्स आहेत, हे पूर्णपणे डिझाईन्ड, सगळे पार्ट्स जे ह्यात लागतात इन्क्लुडिंग ह्या व्हेकलमधले जे सेल्स आहेत बॅटरीचे ते सुद्धा इंडियातच बनतात। त्यानंतर महापालिका आयुक्त यांच्याकडे या वाहनांच्या चाव्या सुपूर्द केल्या। या प्रसंगी सफाई अधीक्षक अनिल चराटे, सफाई वाहन अधीक्षक नागनाथ मेनगुळे, प्रिसिजनचे माधव देशपांडे, संदीप पिस्के, सुभा जाधव, शुभम उजळंबे आदी मान्यवर उपस्थित होते।